आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। आत्मीय समाज बांधवांक प्रीतीचे नमस्कार। तुम सगळ्यांक गोत्तशील म्हणकेची सगळे आमगेल्या समाजाक अनुग्रह करून घेवन उद्धार केला तसले प्रातस्मरणीय सुधींद्र तीर्थ स्वामेले जन्मशतमानोत्सवाचे पुण्य पर्व कालांतू आम्ही तुम्ही सक्कड पाविलसच सगळे आमगेल्या समाजाक अनुभवस की सांगील म्हणकेची यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता हर्ताः प्रकाशन्ते महात्मनः मळल म्हणकेची दूर मळरी देव म्हणून घेऊन वची आमगेल्या समाजान प्रितीनं दूर उंगलंतू देवाक पडयला तशी तंगेल कालगतींतू उल्लोच देव दावन घेवन आमकां अनुग्रह केलेले केवल आमकां मात्र न्हय आमगेल्या मालगड्यांक विशेष दावन आमगेले एक समाज आणि एक मठ परंपरेक आत्मीय दावन आशिल्ले एक अविनाभाव संबंध अन्योन्याश्रय म्हणतना प्रति एक समाजान प्रति एक व्यक्तीन जाल्यारीची तांगेल जिवितांतुले अनेक अमृततुल्य दावन आशिल्ले एक अनुभव आसा कसंकी आमगेल सानपणांतू सुधींद्र तीर्थ स्वामेले प्रितीचे आशीर्वादा बलान आज आमकां बरेपण जाल्ला म्हणाले एक तांगेल जिवनांतूल एक व्हड एक विचार आसा तशें आसतना आमकां देवाल अनुग्रहाक पात्र जावच्याक सहज एक ब्राह्मण कुलांत जन्म आयला म्हणटनाची आमकां एक आमगेले म्हळ्यार एक व्हड एक कर्तव्य आसा की ब्राह्मणत्व जावन आमकां जन्म आयला जाल्यारीची ब्राह्मण जावचेची उपनयन संस्कारांत सांगतना म्हणटाची ज्ञानम द्रते नैव मुक्तिः म्हूण ज्ञानं नैव गुरोर्विना तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम। आज मनुष्य जन्म मेळचोची आमगेले मनुष्य जन्मांत कोरका जालेले धर्म कर्म समजून घेवच्याक योग्य जावन आशिल्लें एक ज्ञान संपादन कोरका म्हूण जाल्यार तें योग्य जावन आशिल्लें ज्ञान मेळचें देवाले विशेष अनुग्रहान तंतू गुरुले दयेन अर्थात देवाल अनुग्रह जावका म्हणून जाल्यार गुरुले एक विशेष अनुग्रह जावका म्हूण म्हणटना देवाल अनुग्रह कशें संपादन कोरेत म्हणल्यार विशयारी सगळे तांगेले जिवितावधींतू अनेक प्रकाराचेरी आमगेल्या समाजाक तांणी अनुग्रह करून उद्धार केला तसले विशेष जावन आशिल्ले एक इतिहास तांणी रचन केला म्हणटना सहज तांगेल खातीर न्हय जालें जाल्यारीची तांगेले शिष्य वर्ग जावन आशिल्ले सगळे आमगेल्या समाजाचे एक विशेष एक कर्तव्य आसा आज कसले एक सत्कर्म करतना जाल्यारीची देशाक बरेपण जावका धर्म वर्का तंतूय विशेष जावन आमगेले समाज देवाले गुरुले अनुग्रहाक पात्र जावका म्हणाले तांगेले उदात्त चिंतन म्हणटना विशेष जावन ते गुरुवर्याले दिव्य चैतन्याक एक संतोष जावका म्हणून जाल्यार आमगेले समाजाचे विशेष एक कर्तव्य आसा कसंकी आमगेले दैनंदिन जिवनान नाना प्रकाराचे आमी व्यवहार करताची उद्योग करताची तशी आमगेले वैयक्तीक जिवनाचे सार्थकते खातीर अनेक प्रकाराचे धर्म कर्म सत्कर्म अनुष्ठान करताची जाल्यार इतले समया भितर जाल्यारीचे आज दुखून म्हणाल म्हणकेची आणि तांगेले जन्मशतमानोत्सवाचे आचरण पर्यंत आम्ही कटिबद्ध जावन घेवन आमगेल म्हणाले देवाले विशेष आणि गुरुवर्याले विशेष अनुग्रहाक पात्र जावका म्हणाल खातीर जावन घेवन खंयचे ना खंयचे प्रकाराचेर सत्कर्म कोरका जाल्यार आमगेले कर्तव्य जावन आसा आज एक देवाले अनुग्रहान गुरुवर्याले एक आशीर्वादान आमगेल्या समाजाक सर्व तराचे सौकर्य संपत्ती देवान अनुग्रह केला जाल्यारीची विशेष जावन घेवन धर्मा विशयारी आसक्ती दवरून त्या विशयारी चलत असले आमगेले एक कर्तव्य आसा तशी सगळे समाज म्हणटना गृहस्थ प्रमुख येताची तंतूय स्त्री वर्ग येता तंतूय चरणू सकड येवन पावतात म्हणटना कशी गृहस्थ वर्गाले गृहिणींक गेले चरणूवाले सकड एक कर्तव्य आसा तशीची गृहस्थ आणि वैदिक म्हळ्यार एक दोन प्रमुख जावन आशिल्ले आमगेले एक समाजांत एक आधारस्तंभ तशी गृहस्थान तंगेले एक आसक्ती प्रकार देवता कार्य करचे आताची गुरुपादक दिग्विजय महोत्सव प्रारंभ जाला त्या संदर्भाचेर त्या गुरुपादूक एक विशेष प्रकाराचे आमी आराधन करचे देवाले गुरुले स्तोत्र म्हणून घेवन अनेक प्रकाराचेर ते गुरुक प्रीती तसले सत्कर्म गृहस्थ प्रमुखांक गृहिणींक चरणुवांक विशेष आमगेल्या स्वामीन अवकाश दिला जाल्यारीची आज आम्ही कसलकी एक धर्मकर्मान एक धर्म मार्गान
तंतु एक वैदिक वृत्तींत आम्ही आयले म्हणून जाल्यार हक्का विशेष जावन घेवन परम पूज्य प्रातस्मरणीय सुधींद्र तीर्थ स्वामीले परिपूर्ण एक आशीर्वाद म्हणतना आमगेले वैदिकाले एक कर्तव्य जावन आसा हंत कोणाले एक बलात्कार ना आमगेले स्व इच्छेनचे कसले का म्हळ्यार खंयचे एक व्हड एक कार्य करतना त्या कार्यान परिपूर्णता दात्त की ना म्हळ्यार आमगेले एक भंय आसता जाल्यार आमगेले लक्ष व्हड आसा म्हणून जाल्यार खंयचे ना खंयचे प्रकाराचे आमी त्या कार्य करचेक शतप्रयत्न करतच म्हणल खातीर जावन कशी की आमगेले मालगड्यान 1995 ಅಂತೂ परम पावन जावन आशिल्ले गंगा तीरांतू हरिद्वार क्षेत्रांतू त्या पुण्यभूमींतू परम पूज्य सुधींद्र तीर्थ स्वामीले दिव्य उपस्थितींतू गायत्री हवन केलेले अज्जिकची अविस्मरणीय आमगेल मालगड केदना उच्चार करतच त्या स्वामीले कालगतींतू तांगेले दिव्य उपस्थितींतू हरिद्वारांतू वैभवारी गायत्री हवन संपन्न जाल्ला म्हणून अज्जिके त्या विशयारी खुश पवतल आमगेल मालगड वैदिक सकड अज्जिके आसच तंतु मिगेला अन्न अंदल रीची त्या गायत्री हवनांत भाग घेऊन धन्यता भाव प्रकट केलेल रीची हांव भरती वेळारी अन्नाले वडनाटांत हांव जाल्यार रीची अनुभव केला म्हणतना कसलेक आमी सत्कर्म करता जाल्यार रीची क्षेत्राक भरती महत्व आणि कालाक जाल्यार भरती महत्व आसा तसल एक कालघट्टांत आमी येवन पावल्याची आमगेले एक कर्तव्य आसा की सुधींद्र तीर्थ स्वामीन सगळे आमगेले जीवनांत आमगेले बरेपणा खातीर जावन ताणें अनुग्रह करून उद्धार केला म्हणून जाल्यार हिची तसल एक स्वामेल खातीर आमी खंयचेय प्रकाराचेर एक कसले कोरका जाल्यार एक सत्कर्म आसा म्हळ्यार विशयारी सक्कड वैदिकान मनांत व्हरून घेवन ग्रहस्थ प्रमुखांत घेवन स्वामेले तांगेले मनसा इच्छे प्रकार संयमींद्र तीर्थ स्वामेल जाल्यार हिची विशेष इच्छा कसं म्हळ्यार हरिद्वार क्षेत्रांतू परमपूज्य गुरुवर्याले त्या वृंदावनाच्या सन्निधानांतूची कशी तांगेल्या दिव्य उपस्थितींतूची गायत्री हवन संपन्न जाला अज्जिके आमगेले समाजांत एक भावन आसा तांगेले पांचभौतिक शरीर थैन आदल जाल्यार हिची तांगेले वाङ्मय रूप तांगेले दिव्य चैतन्य तांगेले वृंदावनांत सदा काल उपस्थित आसा म्हणून आज आमकां हरिद्वारांत वचचें म्हळ्यार साक्षात सुधींद्र तीर्थ स्वामी थंय आसा म्हळ्यार आमगेली एक कल्पना तशी कशी सुधींद्र स्वामीले दिव्य उपस्थितींतू त्या गायत्री हवन संपन्न जालेले अविस्मरणीय आणि नभूत म्हणतच तशीची तांगेले एक जन्मशताब्दी महोत्सवाचे पुण्य पर्व कालान कशी सुधींद्र तीर्थ स्वामीला कालगतींतू 60 संवत्सराचे षष्टपदी कार्यक्रम भारी वैभवार जाल्ले म्हणून आज्जिके आमगेले मालगडे स्मरण करतच आर्थिक स्वल्प वर्ष पुढे कोंचाडी स्वमठांतू काशी मठांतूची परमपूज्य गुरुवर्याले 80 वर्षाचे सहस्र चंद्र दर्शन महोत्सव जाल्ले रीची वैभवारी संपन्न जाल्ले मात्र नाही तांगेले 90 वर्ष जन्म कालाचे 90 वर्ष परिपूर्ण जाल्ले संदर्भाचेरी 90 महोत्सव जाल्ले रीची परम पावन जावन आशिल्ले त्या हरिद्वार क्षेत्रांतूची संपन्न जाल्ले म्हणतना विशेष जावन घेवन सुकृतींद्र तीर्थ स्वामीले पुण्यतिथी 75 वर्षाचे आचरणेचे पर्वकालांतू तंतुई परमपूज्य सुधींद्र तीर्थ स्वामीले जन्म शतमानोत्सवाचे पुण्य पर्वकालांतू सगळे आमगेले समाजाचे वैदिकान उठमेळून घेवनूची स्वतःची वैदिकाल मुखांतराची त्रिकरणपूर्वक देहान करता एकची तांगेले वाङ्मय रूपान करता मनस्पूर्वक त्यांनी स्वतःचे जपाराधन करून कशी आज आम्ही त्रिकरणपूर्वक म्हणतना तनु मन धन म्हणतच आज कसंख्य आमकां याला स्वाम्याला आशीर्वादान सगळे वैदिकांक जाल्यारीची देवान ते विशेष प्रकाराचेर तांगेले एक वैयक्तीक जीवनांत बरेपण दिलेलें आसा म्हणतना आज एक व्हड एक त्या कृतज्ञता समर्पण करता आसले एक व्हड एक अवकाश म्हणतना मुखार सुंदवत आसले ते जन्मशतमानोत्सवाचे पुण्य पर्व कालान 26 पर्यंत 2026 पर्यंत ते जन्मशतमानोत्सवाचे पुण्य पर्व काल चलता म्हणतना तसल त्या पुण्यकालांत समयांतू सक्कड वैदिक प्रमुखान मेळून घेवन विशेष जावन सक्कड वैदिकांक घेवन स्वतः त्यांनी जपतपानुष्ठान करून घेवन ते कोटी गायत्रीचे परिपूर्णता हरिद्वार क्षेत्रांतू कोरका म्हणून घेवन संकल्प केलेलो आसा देवाले एक अनुग्रहान परमपूज्य सुधींद्र तीर्थ स्वामीले दिव्य महाचैतन्याले परिपूर्ण आशीर्वादान तंतुई विशेष जावन घेवन काशी मठाधीश संयमींद्र तीर्थ स्वामीले विशेष मार्गदर्शन अनुग्रह आशीर्वादान वैभवारी संपन्न जावका
ताजे पुण्या फलान करतना देशाक धर्माक विशेष नाव नमगेला समाजाक उत्तरोत्तर श्रेयोभिवृद्धी दवतशी त्या व्यासरघुपती नरसिंहान अनुग्रह कोरका म्हणून घेऊन ह्या संदर्भाचरी प्रार्थना करता.